नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत एक नवीन भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी असणार आहे, डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती घेणार आहोत। वेतन तुम्हाला 49,100 ते 55,800 आहे, पे स्केलमध्ये मिळत आहे, सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यामध्ये मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मित्रांनो, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। पहिल्या जाहिरातीमध्ये जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल स्टेनोग्राफर हायर ग्रेडचं पद भरलं जात आहे। तर दुसऱ्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी मित्रांनो जर बघितला तर तुम्हाला स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचं पद भरलं जात आहे। स्टेनो झालेले भरपूर कॅन्डिडेट असतील ते या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकतील। डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत। मात्र डिपार्टमेंट मी सांगितलेलं आहे, जागाचं नाव किंवा पदाचं नाव मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ज्यासाठी दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो पहिलं जे पद आहे ते स्टेनोग्राफर हायर ग्रेडचं आहे। त्याचे टोटल बघितल्या तर 12 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। सिलेक्ट लिस्ट असणार आहे 12 जागांसाठी, तर वॅकंट लिस्ट या ठिकाणी वेट लिस्ट असणार आहे 3 जागांसाठी। यामध्ये एक्झिस्टिंग पोस्ट ज्या आहेत त्या 7 आहेत, तर वॅकन्सी ज्या 2 वर्षामध्ये होतील पुढे त्या 5 अशा 12 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी S20चा पे स्केल 56,100 ते 77,500 तुम्हाला पाहायला मिळत आहे। दुसरे जे पद आहे ते आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचं, ज्यासाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मी दोन्ही जाहिराती या ठिकाणी कॉमन मध्येच एक्सप्लेन करत आहेत। याच्या टोटल 13 जागा आहेत मित्रांनो, ज्यापैकी तुम्ही बघू शकता एक जागा हँडिकॅपसाठी आहे, तर या ठिकाणी एक्झिस्टिंग वॅकन्सी 7 आहेत। 6 जागा या पुढच्या 2 वर्षामध्ये रिक्त होतील, त्या सुद्धा भरल्या जात आहेत। असे टोटल 13 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये सिलेक्ट लिस्ट 12 जागांची आहे आणि वेट लिस्ट 3 जागांची राहणार आहे। S18चा पे स्केल 49,100 ते 55,800 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सो दोन्ही पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे, वॅकन्सीची माहिती सांगितली आहे। कॅटेगरीवाईज जागा नसतात मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कॉमन मध्येच अप्लाय करायचं आहे। पुढे बघा, या ठिकाणी एज लिमिट काय राहणार आहे दोन्ही पदांसाठी मित्रांनो, 21 ते 38 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील, तर 21 ते 43 वर्ष जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी मध्ये आहेत त्यांच्यासाठी एज लिमिट राहणार आहे। हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई अप्लाइंग थ्रू प्रॉपर चॅनल त्यांना या ठिकाणी 21 ते मिनिमम एज लिमिट राहील, मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी ऍप्लिकेबल नाही आहे। पुढे बघा, या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। पहिल्या पदासाठी हायर ग्रेडसाठी तुम्ही या ठिकाणी मी एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगत आहे, ज्यामध्ये युनिव्हर्सिटी डिग्री तुमची असणे आवश्यक आहे। मात्र जर तुमचा ऑलरेडी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल लोअर ग्रेडमधला, हायकोर्टमधला किंवा दुसऱ्या कुठल्या ट्रिब्युनलमधला तर ही गरज नाही आहे। मात्र नसेल, फ्रेशर म्हणून अप्लाय करणार असाल तर मस्ट पजेस युनिव्हर्सिटी डिग्री असं सांगितलं आहे। त्यानंतर 100 वर्ड्स पर मिनिट तुमच्या या ठिकाणी शॉर्ट हँड स्पीड पाहिजे, टायपिंग स्पीड पाहिजे 40 वर्ड्स पर मिनिटचा अप्लाय करण्यासाठी। या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। सो हे फार महत्त्वाचं आहे, या गोष्टी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अधिक वाचू शकता। दुसरं जे पद आहे ते आहे लोअर ग्रेडचं, त्यासाठी तुम्ही बघू शकता युनिव्हर्सिटी डिग्री अगेन असणे आवश्यक आहे। अर्थात तुमचा 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल शेनोमधला तर ही गरज नाही आहे। मात्र ॲज अ फ्रेशर अप्लाय करणार असाल तर युनिव्हर्सिटी डिग्री तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर शॉर्ट हँड स्पीड तुमचं 80 वर्ड्स पर मिनिटचं पाहिजे, टायपिंग स्पीड 40 वर्ड्स पर मिनिट। त्याचबरोबर तुमच्याकडे MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। मी शॉर्टमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन सांगत आहे, डिटेलमध्ये तुम्ही अधिकची माहिती त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। यासाठी मित्रांनो अप्लाय केल्यानंतर तुमच्या दोन्ही पदांसाठी जसं की हायर ग्रेड त्याचबरोबर लोअर ग्रेडसाठी सेपरेट रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाईल, ज्यामध्ये हायर ग्रेडसाठी शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्कांसाठी, ज्यामध्ये तुमचे 500 वर्ड्स 5 मिनिटमध्ये त्या ठिकाणी डिक्टेशन आणि ट्रान्स्क्रिप्शनचे 30 मिनिट्स राहणार आहेत। टायपिंग टेस्ट असणार आहे आणि वायवा तुमच्या अर्थात ओरल असणार आहे, एक्झामिनेशन इंटरव्ह्यू ज्यामार्फत तुमचे सिलेक्शन होईल। या व्यतिरिक्त लोअर ग्रेडसाठी मात्र 40 मार्क्सची तुमची या ठिकाणी पार्ट 1ची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये 400 वर्ड्स 5 मिनिट्स आणि त्या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शन 20 मिनिट्समध्ये तुमचं राहणार आहे। टायपिंग टेस्ट 40 मार्कची या ठिकाणी राहील आणि अगेन व्हायवा सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू 20 मार्कांचा राहणार आहे। सो ही प्रोसेस आहे जी तुम्हाला फॉलो करायची आहे या ठिकाणी सिलेक्शनसाठी। या ठिकाणी मित्रांनो पेमेंट बघा किंवा ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहणार आहे बघा, तर हायर ग्रेडसाठी या ठिकाणी 1000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। ऑनलाईन अप्लाय करताना सर्व कॅन्डिडेट्सला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे। तर लोअर ग्रेडसाठी हीच फी मित्रांनो 500 रुपये राहील। दोन्ही पदांसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल, क्वालिफाय होत असाल तर सेपरेटली तुम्हाला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा आहे, ज्यामध्ये टोटल फी तुमची 1500 रुपये या ठिकाणी राहणार आहे। सो या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 27/10/2025 पासून सुरुवात झालेली आहे। 10/11/2025 पर्यंत सायंकाळी 5 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता।
बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. पोस्ट, हँड डिलिव्हरी किंवा कुरिअरद्वारे अर्ज घेतले जाणार नाहीत. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. सो या ठिकाणी दोन्ही जाहिरातींची माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही विचारू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.